श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 1 फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेली आहे श्री गणेश जयंती. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते, परंतु माघ महिन्यातील विनायक चतुर्थी, श्री गणेश चतुर्थी किंवा श्री गणेश जयंती, गणपती जन्म उत्सव हा साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी अशा वेगवेगळ्या नावाने देखील ओळखली जाते. गणेश लहरी या दिवशी पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. या दिवशी बाप्पांचा जन्म झालेला होता, म्हणून याला माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपती चतुर्थीचा याच्याशी संबंध जोडण्यात आलेला आहे. श्री गणेश जयंती म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. चतुर्थीचं वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्रपटीने कार्यरत असते. असे म्हटले जाते की याच दिवशी गणपती बाप्पांनी नरांतक राक्षसाच्या नावाचा वध केला होता आणि कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता, म्हणून विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच बाप्पाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील, साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व शत्रू तुमचे दूर होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. दिव्याखाली काय ठेवायचं, कोणती वस्तू ठेवायची, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आज संध्याकाळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपण देवघरासमोर दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, त्याच वेळेला हा उपाय करायचा आहे. 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली एक वस्तू ती मी तुम्हाला सांगणार आहे ठेवायची आहे. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करण्यात आलेली आहे आणि आयुष्यातील गरिबी दूर करणाऱ्या आणि अंधकार नष्ट करणारा हा दिवा लावल्यामुळे दिव्यामध्ये जे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो, तसेच हा दिवा लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येते. ज्या घरामध्ये नियमितपणे दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम टिकून राहत असते. हा उपाय देखील आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठीच करायचा आहे. जर घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, पैशांच्या अडचण येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही जी आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत नसेल, तुमच्या मनासारखी घडत नसेल, घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले असेल, तर आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय अवश्य करा. तसेच घरामध्ये काही संकट अडचण येत असेल, सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल किंवा घरातील कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, कुटुंबाची, मुलांची प्रगती होत नसेल, सतत आजारपण येत असेल, तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. हा खूप प्रभावी असा मानला जातो. हा उपाय आपल्याला संध्याकाळी घरासमोरच करायचा आहे. तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुळशीपाशी एक दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे. आपल्याला मातीचा दिवा जो आहे तर तो लागणार आहे. दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंत्या वापरतो तर तीच एक पंती मातीची तुम्हाला इथे घ्यायची आहे. मातीचे दिवे पंचतत्वांपासून तयार केलेले जातात आणि या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त असतात, कारण हा जो दिवा आहे तर तो धूळ आणि वाऱ्याने सुकवलेला जातो, जो आकाश आणि वायू तत्वांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच मातीच्या दिव्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचे एक दिवा घ्यायचा आहे. दिवा घेताना चांगला घ्या, कुठेही फुटलेला, खराब झालेला असा दिवा घेऊ नका. अगोदर तुम्ही वापरलेले असेल तर हरकत नाही, पण तो फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही जे तेल देखील वापरता ते
तेल तुम्ही घालू शकता. तूप घालण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये मसूर डाळ जी असते तर ती मसूर डाळ त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि तुम्हाला त्या डाळीवरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तींसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चिमूटभर जे पांढरे तीळ असतात तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. आणि हे पांढरे तीळ आहे तर ते आपल्याला त्या जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. तिळाला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळेच या विनायक चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये तिळगुळ जे आहे तर ते देखील ठेवले जातात आणि हेच तीळ जे आहे तर ते आपल्याला दारिद्र्यनाशक देखील मानले जातात. या दिवशी तिळाचा वापर जो आहे तर तो जास्तीत जास्त केला जातो आणि जेव्हा असे तीळ आपण दिव्यामध्ये टाकतो तेव्हा घरातील दारिद्र्य गरिबी दूर होत असते. त्याचबरोबर मसूर डाळ जी असते तर ती आपल्या घरामधील लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानले जाते. म्हणून या दिवशी आपल्याला दिव्याखाली मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि तुम्ही हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. चुकूनही दिवा भिजला गेला नाही पाहिजे. दिवा भिजला तर तुम्ही पुन्हा प्रज्वलित करू शकता. तुम्ही या दिवशी तुम्हाला हा जो दिवा तुम्ही वापरणार आहात तर ती स्वच्छ असावा हे लक्षात ठेवा. त्यानंतर दिवा भिजल्यानंतर मसूर डाळ जी आहे तर ती तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही वापरू शकता. थोडीशी मसूर डाळ ही पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. थोडीशी मसूर डाळ ही तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर दिव्यातील जे साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जर ते जळालेलं नसेल तर. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो संध्याकाळी लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होऊन आपल्या घरामध्ये सुखाचे आणि समृद्धीचे मार्ग खुले होतील. घरातील दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपून जाईल आणि त्याचबरोबर काही शत्रूंचा जर आपल्याला त्रास होत असेल तर तो त्रास देखील आपला दूर होईल. कारण मसूर डाळ जी आहे तर ती मंगळ ग्रहाचं जे कारक आहे तर ते मानलं जातं. त्यामुळे आपला मंगळ ग्रह जो आहे तर तोही मजबूत होतो आणि मंगळ ग्रह जर आपल्याला शुभ परिणाम दिला तर आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा जो त्रास आहे तर तो आपोआपच आपला दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे हे जे प्रभावी उपाय आहे तर ते आपल्याला करायचे असतात. तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल आणि त्याचबरोबर घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपून जाईल आणि घरामध्ये येणारा पैसा स्थिर अखंड राहील आणि घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही आपल्याला भासणार नाही. कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.